सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारीक नजर ठेवून असल्याचे संकेत मिळत आहेत। त्यांनी ही जागा कोणत्या परिस्थितीमध्ये जिंकण्यासाठी डाव आखत असल्याचं पाहायला मिळत आहे। नेमकं मध्यबाबत काय घटना घडल्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। शहर मध्यमध्ये पंचरंगी लढत पाहायला मिळत आहे। या ठिकाणी महायुतीकडून देवेंद्र कोठे, एमआयएम कडून फारुख शाब्दी, महाविकास आघाडीकडून चेतन नरोटे, माकपकडून नरसय्या आडम मास्तर आणि अपक्ष म्हणून तौफिक शेख निवडणुकीच्या रिंगणात आहेत। हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। या मतदारसंघातून प्रणिती शिंदे या सलग 3 वेळा आमदार राहिल्या आहेत, पण लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून प्रणिती यांना फक्त 700 मतांचा लीड मिळाला। तेव्हापासून भाजपनं या मतदारसंघावर पकड निर्माण करण्याची तयारी सुरू केली। त्यांनी जागा वाटपात ही जागा आपल्याकडे घेतली आणि कोठेंना उमेदवारी जाहीर केली। आता फडणवीस यांनी या मतदारसंघात बारीक नियोजन करण्यासंदर्भातील आदेश दिल्याची माहिती मिळत आहे। सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि अविनाश महागावकर यांच्याकडे फडणवीस यांनी मोठी जबाबदारी दिल्याचं बोललं जात आहे। पवार आणि महागावकर यांना शहर मध्यमध्ये काम करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत। हा निरोप फडणवीस यांनी दिल्याची माहिती मिळत आहे। आता पवार आणि महागावकर यांच्याकडून मध्यमध्ये नवे डावपेच पाहायला मिळू शकतात। या डावपेचाला फारुख शाब्दी यांच्यासह इतर उमेदवार कसं उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।